सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये तुम्हाला चढ उतारांचा सामना करावा लागेल. व्यवसायाची गती तुम्हाला वाढवावी लागेल. आज तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुम्हाला भरपूर आनंद होईल. जोडीदाराकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. मुलांच्या भविष्याची चिंता आज दूर होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस समाधान आणि शांततेचा असेल. जर तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये असाल तर राजकीय क्षेत्रातील प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. नवीन करारांमुळे पद आणि प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होईल. राजकारणी लोकांना युती जी आहे ती फायदेशीर ठरेल. अनावश्यक त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. मुलांचे प्रश्न आज सुटतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी हरवू शकतात, त्यामुळे थोडं आपल्या पर्सवरती लक्ष ठेवा. मुलांना स्पर्धा क्षेत्रामध्ये यश मिळेल. शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संध्याकाळी संधी मिळेल. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेलं काम आज पूर्ण होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मालमत्तेमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. उपजीविकेच्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल. आज राजकीय मान, सन्मान आणि पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. सासरच्या लोकांकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. जोडीदारासाठी तुम्ही आज एक वस्तू खरेदी कराल, ज्यामुळे जोडीदार तुमच्यावरती आज खुश राहील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये मित्राच्या सल्ल्याने तुम्हाला फायदा होईल. नोकरीमध्ये पदोन्नती मिळवण्यासाठी बोलण्यामध्ये तुम्हाला मृदूपणा आणावा लागेल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल. मुलांच्या लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील. शारीरिक समस्यांनी तुम्ही आज त्रस्त असाल. शिक्षकांचा आशीर्वाद आज तुम्हाला मिळेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करून तुळशीला दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल, ज्यामुळे भविष्याबद्दल तुमची चिंता जी आहे ती कमी होईल. उत्पन्न आणि खर्चामध्ये तुम्हाला संतुलन राखावं लागेल, अन्यथा समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. कायदेशीर वाद आज संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची पैशांच्या बाबतीमध्ये असलेली समस्या संपुष्टामध्ये येईल. कुटुंबासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. हातामध्ये पुरेसा पैसा असल्यानं तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. जोडीदाराकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज कार्यक्षेत्रामध्ये गडबड होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला कामामध्ये वाढ होऊ शकते. कठोर परिश्रम केल्यानं सर्व कामं तुमची पूर्ण होतील. भावा बहिणींना लग्नाचे नवीन प्रस्ताव येतील.
रखडलेली कामं आज तुम्हाला पूर्ण करावी लागतील. आरोग्याच्या दृष्टीनं आजचा दिवस थोडा सौम्य राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज विरोधक तुमच्या कामाची स्तुती करतील. सरकारी लोक जवळकीचा फायदा घेतील. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही आज सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना आज परीक्षेमध्ये यश मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक आणि आर्थिक बाबीमध्ये आज तुम्हाला यश मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये प्रयत्नांना यश मिळेल. व्यावसायिक लोक आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करतील. आज तुम्ही कोणाच्याही वादामध्ये पडू नका. पालकांची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आरोग्यामध्ये आणि आनंदामध्ये अडथळे येतील. तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयींकडे खास करून लक्ष द्यावं लागेल. संयम आणि शहाणपणा दाखवला नाही तर तुमचे मतभेद वाढू शकतात. कोणताही निर्णय घेताना तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमचं मन हे अस्वस्थ होऊ शकतं. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कामाच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याचा आहे. तुमच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकतात. नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आलेले अडथळे दूर होतील, ज्यामुळे तुमचं लव्ह लाईफ हे आनंदी होईल. आज तुम्ही जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. धार्मिक ठिकाणी तुमचे पैसे खर्च होतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करायला विसरू नका. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आमचे हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती ज्योतिषशास्त्राविषयी आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत असतो. तर मित्रांनो, हे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत, आप्तेष्टांसोबत, नातलगांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.